नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपणा सर्वांचं भविष्यवाणी कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो। मागील काही व्हिडिओमध्ये आपण पत्रिकेतील विविध दोष व त्यावर उपाय याविषयी मी माहिती तुम्हाला देत आहे। आतापर्यंत आपण पितृदोष, त्यानंतर सर्पदोष या दोन मोठ्या दोषाबाबत माहिती मी तुम्हाला दिलेली आहे। हे दोन्ही दोष राहू केतू कुंडलीमध्ये जर दूषित असतील तर ह्या दोन ग्रहांमुळे होणाऱ्या दोन दोष आहेत मोठे पत्रिकेतले। त्यानंतर राहू केतूमुळेच निर्माण होणारा तिसरा एक दोष तो म्हणजे वास्तुदोष। या आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये वास्तुदोष, त्याची लक्षणं, त्याची कारणं आणि सगळ्यात मुख्य म्हणजे या वास्तुदोषावर कुंडलीच्या माध्यमातून काय उपाय करायचे त्यावर मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण ऐका आणि आपल्या इष्टमित्र नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका। ज्या लोकांनी अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओची तुम्हाला माहिती यामुळे मिळेल। चला मग सुरू करूया। वास्तुदोष। आता वास्तुशास्त्र आणि वास्तुदोष हे वेगळे लक्षात घ्या। वास्तुतज्ञ वास्तुशास्त्राच्या माध्यमातून वास्तुचं परीक्षण करून वास्तूमध्ये दोष आहे का नाही, तो कोणता आहे, त्यावर काय उपाय करायचे ते त्यांच्या पद्धतीने सांगतात। मी जो हा विषय घेतला आहे वास्तुदोष, हा कुंडलीतल्या माध्यमातून पत्रिकेच्या माध्यमातून वास्तुदोष कसा पाहायला जातो, कसा सांगायचा आणि तो सांगता येतो का, तर नक्की सांगता येतो। व्यक्तीच्या जन्मकुंडलीवरनं वास्तूचं सुख कसं असेल हे आपल्याला सांगता येतं आणि पत्रिकेमध्ये वास्तुदोष निर्माण होणारे योग ग्रंथकर्त्यांनी वर्णन केलेत। असे जर योग असतील तर तुम्हाला काय काय परिणाम बघायला मिळतील हे पण वर्णन केले, तेही मी सांगणार आहे आणि ह्या वास्तुदोषावर काय उपाय केले पाहिजेत हे पण मी सांगणार आहे। सुरू करूया वास्तुदोष व त्यावर उपाय हा व्हिडिओ। प्रत्येक माणसाच्या अन्न, वस्त्र, निवारा या तीन प्रमुख मूलभूत गरजा असतात। त्यामध्ये निवाऱ्यासाठी स्वतःचं चांगलं घर असणं किंवा ते घर मिळणं ही सर्वांचीच इच्छा असते। काहींना अगदी लहान वयामध्ये स्वतःच्या घराची इच्छापूर्ती होते, तर काहींना आयुष्यभर स्वतःचं घर होत नाही, तर काही लोकांना फार विलंबाने वास्तुयोग येतो। काही लोकांना वास्तू मिळण्याचा किंवा वास्तू होण्याचा योग असतो, मात्र त्यामध्ये न राहण्याचा किंवा त्या घरापासून सुख न मिळण्याचा योग असतो। लक्षात घ्या, राहण्यासाठी घर आहे मात्र त्यामध्ये सुख, समाधान, यश नाही। अशा वेळी याचं मुख्य कारण म्हणजे वास्तूमध्ये असणारा वास्तुदोष किंवा वास्तुबाधा हे पाहायला मिळतं। याच दोषावर किंवा याच समस्येवर आज मी ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे। प्राचीन ग्रंथकर्त्यांनी कुंडलीमध्ये वास्तू होण्याचे किंवा वास्तुसुख मिळण्याचे जसे योग वर्णन केलेले आहेत, तसेच योग वास्तुदोषासंबंधी किंवा दूषित वास्तू, बाधित वास्तूसंबंधी पण योग वर्णन केलेले आहेत। ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून व कुंडलीच्या माध्यमातून आपण जातकाला वास्तू होणार की नाही, घर होणार की नाही, तसेच वास्तू झाली तर त्यामध्ये सुख, समाधान त्या व्यक्तीला मिळणार की नाही हे आपण निश्चित खात्रीपूर्वक सांगू शकतो कुंडलीशास्त्राच्या माध्यमातून। थोडक्यात आपण कुंडलीमध्ये होणाऱ्या वास्तूसंबंधी कुयोग व त्यामुळे होणारा वास्तुदोष यावर प्रकाश टाकणार आहे। वास्तुशास्त्राप्रमाणे आपण बोलणार नाही, वास्तुशास्त्र पूर्ण भिन्न आहे। आपण कुंडलीच्या माध्यमातून वास्तुबाधा किंवा वास्तुदोषाबद्दल बोलणार आहे। एक म्हण आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की घर असावं घरासारखे, नको तर नुसत्या भिंती, जिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती। फक्त चार भिंती वर छत असलेली वास्तू म्हणजे घर असं होत नाही, तर ज्या वास्तूमध्ये कुटुंबातील सर्व लोक एकमेकाशी प्रेमाने, आपुलकीने, जिव्हाळ्याने वागतात, जीवनातील प्रत्येक क्षण ते आनंदाने व्यतीत करतात, ती वास्तू म्हणजेच आपलं घर असं मला वाटतं। मात्र अशी स्थिती प्रत्येक व्यक्तीच्या घराबाबत असेलच असं नाही। बऱ्याच लोकांच्या घरामध्ये सतत कलह, आजारपण, आर्थिक चढउतार, घरामध्ये सतत चिडचिड होणं, वाद होणं इत्यादी असलेलं पाहावयास मिळतं। त्यावेळी या सगळ्याचं कारण वास्तुदोष असणं हे असू शकतं। आता आपण बाधित किंवा दूषित वास्तूची लक्षणं कोणती असतात किंवा वास्तुदोष असणाऱ्या घरामध्ये काय लक्षणं असतात किंवा काय लक्षणं घरातल्या लोकांना भोगावी लागतात, त्याचे परिणाम हे मी तुम्हाला सांगणार आहे। आपली वास्तू दोषरहित असल्यास काय परिणाम या जातकाला बघायला मिळतात यावर आता आपण यावर बोलणार आहोत। म्हणजे मी आता जी सांगणार आहे ती खालील लक्षणं जर तुम्हाला राहत्या घरामध्ये आढळली तर आपली वास्तू किंवा आपलं घर हे बाधित आहे हे लक्षात घ्या। अशा लोकांच्या कुंडलीमध्ये सुद्धा वास्तुदोष दाखवणारे योग असतात, परंतु एखाद्याकडे कुंडली नाही, पत्रिका नाही, परंतु माझ्या घरामध्ये अशी लक्षणं किंवा परिणाम पाहायला मिळतात, तर मग मला वास्तुदोष असेल का हे जर तुम्ही लक्षणाच्या आधारे सांगितलं तरी तुम्हाला उत्तर बरोबर मिळेल। आता वास्तु दोष असणारे किंवा बाधित वास्तू असणाऱ्या घरामध्ये काय परिणाम किंवा काय लक्षण दिसतात हे सांगतो।
बाधित किंवा वास्तुदोष असणाऱ्या घरामध्ये सतत अशांतता राहते, घरातील लोकांमध्ये सतत वाद होणं, घरामध्ये कसलंही सुख नसणं, बाहेरून घरामध्ये आल्यानंतर अस्वस्थ वाटणं, लगेच चिडचिड वाढणं असं आढळतं. घरामध्ये कितीही पैसा आला तरी आर्थिक अडचणी जाणवणं, कधीकधी वंशवृद्धी न होणं, संतती न होणं, वयात आलेल्या मुलामुलींची विवाह वेळेत न होणं किंवा अजिबात विवाह न होणं, घरामध्ये सतत कुणाचं तरी आजारपण राहणं, त्यावर मोठा खर्च होणं, घरातील तरुण मंडळीला अपघात होणं किंवा कर्त्या पुरुषाचा अचानक मृत्यू होणं, व्यापारात मोठा आर्थिक फटका बसणं, कोर्ट कचेऱ्यात सतत राहणं, वडिलोपार्जित इष्टटीवरून घरामध्ये किंवा भावंडामध्ये सतत मतभेद वाद राहणं, घरातील लोकांमध्ये आपापसामध्ये प्रेम माया आपुलकी न राहणं, आदर न राहणं, तसेच घरातील एखादी व्यक्ती नेहमी निराशाग्रस्त राहणं किंवा मनोरुग्ण असणं इत्यादी किंवा यापैकी काही लक्षणं जर असतील तर आपली वास्तू बाधित आहे किंवा आपल्या घरामध्ये दोष आहे, वास्तू दोष आहे, हे तुम्हाला समजायला हरकत नाही असं माझं मत आहे. आता आपण कुंडलीतील वास्तुदोष निर्माण करणाऱ्या ग्रहस्थितीबद्दल विचार करणार आहोत. मी तुम्हाला परिणाम किंवा लक्षणं सांगितली, ती बाधित वास्तू ओळखायची कशी. मात्र कुंडली जर समोर ठेवली तर अशी कुंडलीमध्ये कोणते योग असतात ज्या योगाच्या माध्यमातून आपण ही पत्रिका, जातकाची पत्रिका ही वास्तुदोष बाधित आहे हे सांगू कसं शकतो ते मी तुम्हाला योग सांगणार आहे. तत्पूर्वी काही महत्त्वाच्या प्राथमिक बाबी तुम्ही लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला हा विषय खूप चांगल्या प्रकारे समजेल. आपण चतुर्थ स्थानावरून, कुंडलीच्या चतुर्थ स्थानावरून आपण वास्तू सुख पाहतो. तसेच पूरक स्थान म्हणून आपण लग्नस्थान, धनस्थान, लाभस्थान याचा विचार करतो. ग्रहांचा विचार केला तर वास्तूसाठी पूरक आणि प्रमुख ग्रह म्हणून आपल्याला चंद्र, बुध आणि शुक्र आणि मंगळ या 4 ग्रहांचा विचार करायला लागेल. आणि वास्तू सौख्यामध्ये बाधा आणणाऱ्या विरोधी ग्रह म्हणून आपल्याला प्रामुख्याने राहू, केतू, शनी, हर्षल, नेपच्यून अशा ग्रहांचा विचार करायला लागेल. जसं पितृदोष, सर्पदोष, काळसर्पदोष, चांडाळ योग, ग्रहण योग या दोषांना प्रामुख्याने राहू केतू जबाबदार असतात, किंबहुना राहू केतूमुळे हे दोष पत्रिकेत निर्माण होतात. त्याचप्रमाणे वास्तुदोष निर्माण करण्यामध्ये ही राहू केतू या 2 प्रमुख ग्रहांचा हात आहे असं माझं मत आहे. यांची भूमिका या योगामध्ये फार महत्त्वाची ठरते. आता आपण वास्तुदोष निर्माण करणाऱ्या कुंडलीतील योगाविषयी माहिती बघूया. यासाठी तुम्हाला ज्योतिष शिकावं लागेल किंवा समोर कुंडली ठेवा. जर तुम्हाला पाहता आलं तर तुमच्या पत्रिकेचं परीक्षण तुम्हाला करता येईल की यापैकी जर खालीलपैकी काही योग जर तुमच्या कुंडलीमध्ये असतील तर ते जातकाला वास्तूचं सुख मिळणार नाही. एक तर वास्तू होत नाही, वास्तू होण्यामध्ये अनेक अडचणी येतात आणि वास्तू झाली तर त्या वास्तूमध्ये मी मगाशी वर्णन केल्याप्रमाणे लक्षणं जाणवतात. अशा पत्रिकेला वास्तुदोष बाधित पत्रिका म्हणायची. लक्षात घ्या. तर एक योग सांगतो मी. पहिला योग लक्षात घ्या की चतुर्थानामध्ये एकटा राहू असणं किंवा राहू बरोबर इतर पापग्रह अशुभ नक्षत्रात जर चतुर्थामध्ये असतील, विशेषतः चतुर्थानी मंगळ राहू, शनी राहू, रवी राहू किंवा रवी शनी अशा जर युत्या तुम्हाला चतुर्थानामध्ये पाहायला मिळाल्या तर ही वास्तुदोष बाधित पत्रिका समजावी. त्यानंतर चतुर्थ स्थानावर किंवा चतुर्थेशावर राहूसह इतर पापग्रहांची दृष्टी असेल तरी हा योग होतो. चतुर्थस्थानाचा मालक हा 6, 8, 12, 9 आणि 3 या स्थानी राहू केतूसह असेल, म्हणजे चतुर्थेश जर तुमच्या पत्रिकेमध्ये अशुभ स्थानामध्ये राहू किंवा केतू बरोबर असेल तरी हा दोष बघायला मिळतो. चतुर्थेश अष्टम स्थानामध्ये पापग्रहयुक्त असणं हे अतिशय वास्तुदोषाला किंवा वास्तुसुखाला बाधक योग आहे. चतुर्थेश अष्टम स्थानामध्ये पापग्रहयुक्त असणं लक्षात घ्या. त्यानंतर चतुर्थेश षष्ठामध्ये असणं, षष्ठेश चतुर्थामध्ये असणं किंवा चतुर्थेश षष्ठेश युती असणं 6-12मध्ये हा एक योग प्रमुख किंवा पूरक योग लक्षात घ्या. चंद्रकुंडलीमध्ये चतुर्थानामध्ये राहू असणं किंवा चंद्रकुंडलीच्या चतुर्थामध्ये राहूसह पापग्रह असणं ही सुद्धा वास्तुदोषाचा योग आहे. चतुर्थानी शनी, राहू, केतू, मंगळ, हर्षल. चतुर्थानामध्ये जर शनी, राहू, केतू, मंगळ, हर्ष असे ग्रह एकटे असतील किंवा युतीमध्ये असतील किंवा 6, 8, 12 यांच्या भावेशासह चतुर्थानामध्ये अशुभ स्थितीमध्ये असतील तर ह्या योगामध्ये त्या व्यक्तीला आयुष्यात घर न होणं, घरामध्ये सतत अशांती राहणे, घर सोडायला लागणं किंवा घर विकायला लागणं किंवा फार विलंबाने घर होणं इत्यादी फळं तुम्हाला बघायला मिळतात. त्यानंतर लग्नेश अष्टमात आहे आणि अष्टमेश वेश चतुर्थानी आहे. हा योगसुद्धा वास्तुदोष निर्माण करणार आहे. चतुर्थानी दशम स्थानामध्ये राहू केतूमुळे जर संपूर्ण काळसर्प योग झाला असेल तरीसुद्धा वास्तुदोष किंवा वास्तुबाधा निर्माण होते. चतुर्थात आणि दशमात राहू केतू असतील आणि या दोघांनी जर संपूर्ण काळसर्पदोष कुंडलीमध्ये निर्माण केला असेल तर हा एक प्रमुख लक्षात घ्या. शेवटचा योग फार महत्त्वाचा लक्षात घ्या. चतुर्थानी
तुमच्या चतुर्थानामध्ये कोणता ग्रह नाही, मात्र चतुर्थानाचा मालक म्हणजे चतुर्थेश धनस्थानामध्ये राहू किंवा केतुयुक्त असेल तर पितृदोषही पत्रिकेला लागतो. त्याचबरोबर राहत्या घरामध्ये पितरांचा किंवा अतृप्त शक्तीचा वास असणं संभवतं. याही योगामध्ये अतृप्त शक्तीमुळं वास्तूला मोठी बाधा येते किंवा वास्तू बाधित राहते, लक्षात घ्या. इथपर्यंत आपण वास्तू दोष पत्रिकेत निर्माण होणाऱ्या योगाविषयी पाहिलं. आता सगळ्यात मुख्य मुद्दा जो सर्व लोकांच्या गरजेचा आहे, महत्त्वाचा आहे की सर वास्तू दोष बाधित आहे, वास्तू बाधित आहे, वास्तूमध्ये बाधा आहे, दोष आहे, ही लक्षणं आम्हाला बघायला मिळतात की पाहायला मिळतात. आता यावर उपाय काय तरी सांगा. सगळ्यात मुख्य म्हणजे आता मी तुम्हाला एक उपाय देणार आहे, काही उपाय सांगणार आहे. यातले जे जमतील तेवढे उपाय करा. वास्तुदोष नक्की नाहीसा होतो. कुठल्याही वास्तुतज्ञाची किंवा वास्तुतज्ञाची मार्गदर्शन घेऊन वास्तूवर फार मोठा खर्च करून मोडतोड करून उपाय करण्यापेक्षा हे जर उपाय केले तर नक्कीच तुम्हाला राहत्या घरामध्ये सुख समृद्धी आणि यश मिळणार आहे. हे उपाय कोणते मी तुम्हाला आता सविस्तर सांगणार आहे. पहिला उपाय जो मी सर्वांना सांगतो पण लोकांना ते पटत नाही, तो म्हणजे पहिला उपाय सांगतो की जर राहत्या घरामध्ये प्रखर वास्तुदोष किंवा वास्तूमध्ये अतृप्त शक्तीचा वास असेल तर अशा वेळी ते राहतं घर सोडणं योग्य राहील असं मला वाटतं. ज्यांना ज्यांना शक्य आहे तर ते घर सोडलं तर सगळ्यात चांगलं होतं, परंतु बऱ्याच लोकांना ते करणं शक्य होत नाही किंवा त्यांना ती वास्तू सोडतही नाही. तुमची किती इच्छा असेल तरी वास्तूही तुम्हाला सोडत नाही, लक्षात घ्या. किंवा काही लोकांकडून ती वास्तू सोडली जात नाही. अशावेळी त्या लोकांनी मग काय करायचं तर त्यांना त्याच वास्तूमध्ये राहायचं असेल जी वास्तू बाधित आहे परंतु त्या वास्तूमध्ये सुख समाधान पाहिजे तर मात्र त्या लोकांनी जे मी खाली जी सांगणार आहे जमतील तेवढे उपाय त्या घरामध्ये करा, नक्की सुख मिळेल. पहिला उपाय म्हणजे शांती किंवा विधी. ग्रंथकर्त्यांनी अनेक विधी किंवा यज्ञ किंवा याग सांगितलेले आहेत, जर तुम्ही केले तर फायदा होतो. वास्तूसाठी काय करायचं तर वास्तुदोष बाधित घरामध्ये लघुरुद्र, महारुद्र किंवा नवचंडी याग जर तुम्ही श्रद्धेने केल्यास वास्तुदोष नाहीसा होतो व घरामध्ये सुख शांती समृद्धी येते. हे विधी मात्र दरवर्षी जर केलं तर अतिउत्तम. या विधीबरोबर घरामध्ये दरवर्षी उदक शांती करा. त्याचबरोबर सत्यनारायण पूजा केली तर बरीच प्रगती होते की बराच फायदा होतो. वास्तुदोष बाधित घरामध्ये वर्षाला 1-2 तरी धार्मिक विधी करा, नक्की फायदा होतो. थोडक्यात घरामध्ये धार्मिक विधी होणं फार गरजेचं आहे. तिसरा मी उपाय सांगतो तो म्हणजे असा की घरामध्ये रोज नियमित देवपूजा करा, उपासना करा, घरामध्ये सुखशांती लाभेल. तसेच घरामध्ये रोज गणेश स्तोत्र, शिवस्तोत्र, दत्तात्रेय स्तोत्र याचं नियमित वाचन जर केलं तर नक्की फायदा होईल. त्यानंतर घरामध्ये नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पठण करणं किंवा गुरुचरित्र पारायण करणं याने सुद्धा वास्तुदोष नाहीसा होतो. लक्षात घ्या, ज्या घरामध्ये देवपूजा किंवा स्तोत्रांचं पठण केलं जातं तेव्हा नक्कीच तिथं सुख समृद्धीनी प्रगती येते, लक्षात घ्या. सर्वात मुख्य म्हणजे रोज श्री दुर्गा सप्तशती सार याचं वाचन करा. तसेच जमल्यास सप्तशती पाठाचे स्वतः पठण करावे किंवा सुज्ञ पुरोहिता करून घ्या. यानेही वास्तुदोष नाहीसा होऊन घरामध्ये सुखशांती लाभते. लक्षात घ्या, श्री दुर्गा सप्तशती सार याचं पठण किंवा वाचन करा घरामध्ये. पुढचा नियम, दर अमावस्याला मोठे मीठ, खडे मीठ, मोठे मीठ आणि तुरटी अर्धा बादली पाण्यामध्ये टाका आणि त्या पाण्याने संपूर्ण घर पुसून घ्या, फरशी वगैरे. या उपायाने घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते. आठवड्यातून किमान 2दा आपल्या घरामध्ये हिंगाचे पाणी घरभर शिंपडावे, त्यानेही वास्तुदोष नाहीच होतो, वास्तूचं शुद्धीकरण होतं. प्रत्येक पौर्णिमेला घरावरून एक नारळ 7 वेळा ओवाळून घराबाहेर लांब टाकून द्यावा. या उपायानेही वास्तुबाधा दूर होते. प्रत्येक पौर्णिमेला घरावरून एक नारळ उतरवा आणि तो लांब असा फेकून द्या. त्याचा पुढचा उपाय, शेणी, कापूर, धूप, वेखंड आणि ओवा या साऱ्या वस्तू एकत्र करून कुंडामध्ये जाळाव्यात. हा प्रयोग संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी करावा. यानेही घरातील दुष्ट शक्ती घराबाहेर काढण्याचे काम केले जाते. पुन्हा सांगतो, शेणी, कापूर, धूप, वेखंड आणि ओवा हे कुंड घ्या. आपण त्याला अग्निहोत्र, काय लोक रोज अग्निहोत्र करतात, तसाच प्रकार आहे, खूप चांगला रिझल्ट मिळतो. त्यानंतर एक मंत्रपठण आहे, एक 4-5 मंत्र आहेत, यातले जमतील ते मंत्र तुम्ही म्हणा. पहिला मंत्र आहे, ओम नमो कुलदेवताय नमः, ओम नमो वास्तुदेवताय नमः, ओम नमो पितृदेवताय नमः. या 3 मंत्राचा रोज 21 वेळा जप करा.
त्यानंतर ओम नमः शिवाय, नंतर सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, नंतर ओम नमो भगवते कालभैरवाय नमः, नंतर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम गुरुदेव दत्त, ओम नमो नारायणाय, ओम नमो भगवते नरसिंहाय नमः. हे जे मी तुम्हाला मंत्र दिले, वरीलपैकी जमतील तेवढे मंत्र 1 2 3 जमतील ते रोज 11 वेळा किंवा 21 वेळा घरामध्ये म्हटल्यास किंवा या मंत्राचा एक माळ जप केला तर वास्तुदोष नक्की नाहीसा होतो आणि घरामध्ये सुखशांती लाभेल. वास्तुदोष निवारक एक यंत्र मिळतं, ते मार्केटमधून तुम्ही आणा. वास्तुदोष निवारक यंत्राचं विधिवत प्राणप्रतिष्ठा करून रोज घरामध्ये त्या यंत्राची पूजा करा, यांनी वास्तुबाधा नाहीशी होते. आता वास्तुबाधेवर काही प्रभावी स्तोत्र आहेत, ती जर तुम्ही म्हटली तरी वास्तुबाधा दूर होते. घरामध्ये तुम्ही ते म्हणा, सगळीच म्हणली पाहिजे असं नाही, तुम्हाला जे जमतील ते करा. ती कुठली स्तोत्र आहेत? पहिलं म्हणजे श्री रामरक्षा स्तोत्र म्हणा घरामध्ये, नंतर श्री कालभैरव वरद स्तोत्र मिळतं ते म्हणा, अर्गला स्तोत्र, श्री सिद्धकुंजिका स्तोत्र, श्री पितृपीडा निवारक स्तोत्र, व्यंकटेश स्तोत्र, मारुती स्तोत्र आणि सगळ्यात मुख्य म्हणजे श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 5वा. वरीलपैकी स्तोत्राचं पठण घरामध्ये जर नित्य केलं तर घरातील बाधा दूर होऊन घरामध्ये सुख समाधान शांती प्राप्त होईल. खूप उपाय मी सांगितलेत, सगळेच उपाय करावे किंवा केले पाहिजे असं नाही. तुम्हाला जे आवडेल, तुम्हाला जे यथाशक्ती शक्य असेल ते उपाय करा. नक्की वास्तुदोष नाहीच होईल किंवा वास्तूमध्ये सुख समाधान येईल, काहींना वास्तूची प्राप्ती होईल. लक्षात घ्या. मला वाटतं हाही विषय तुम्हाला समजला असेल. एक निवेदन करतो, ज्या लोकांनी अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. सगळ्यात मुख्य म्हणजे हा व्हिडिओ आपल्या मित्र नातेवाईक आप्तेष्टांना शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर ज्या लोकांना माझ्याकडून ऑनलाईन मार्गदर्शन कन्सल्टिंग हवे असेल, मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तुम्ही मला व्हॉट्सअप करा, मी नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन. यानंतर अशाच एखाद्या कुंडलीतील दोषावर आणि त्याच्या उपायावर आपण बोलणार आहोत. हे व्हिडिओ अवश्य पहा आणि लोकांनाही शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.